Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लुजली टाईप आणि डायनामिक टाईप काय असतं. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की डिफरन्स काय आहे, व्हेरिएबल लेट या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. चला तर मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, बरं एक फाईल बनवावं लागेल. आपण फाईल बनवली var.html. ओके, आपल्याला काय बघायचं आहे तर डिफरन्स बघायचा आहे. मग आपण इथे टाकणार डिफरन्स बिटवीन var अँड लेट. आपल्याला var आणि लेट या दोघांमधला फरक बघायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ इथं var. इकडे साईडला आपण var दिलं आणि इकडे साईडला लिहिलं आपण लेट. ओके, आता var मध्ये पहिला पॉईंट काय असतो, व्हेरिएबल मध्ये आपण रिडिफायनेशन करू शकतो. काय करू शकतो तर रिडिफायनेशन करू शकतो. ओके, लेट मध्ये करता येणार का आपल्याला? नाही, आपण लेट मध्ये रिडिफिनेशन करू शकत नाही, नॉट पॉसिबल. हा झाला पहिला फरक. दुसरा फरक काय आहे, var मध्ये आपल्याला होस्टिंग करू शकतो. आपण काय करू शकतो, होस्टिंग. लेट मध्ये हे पण पॉसिबल नाही. ओके, त्याच्यानंतर तिसरा फरक आहे, फरक नाही म्हणता येणार आपल्याला. व्हेरिएबल कधी आलं होतं, var कधीपासून यूज करतोय आपण तर जावास्क्रिप्टच्या पहिल्या व्हर्जन पासून यूज करतोय. आणि लेट कधी इंट्रोड्यूस करण्यात आलं तर JS6 मध्ये हे इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. ओके, हा तर झाला. आता मी तुम्हाला सांगितलं की व्हेरिएबल मध्ये आपण रिडेफिनेशन करू शकतो, होस्टिंग करू शकतो. ते आपण लेट मध्ये नाही करू शकत. पण रिडेफिनेशन म्हणजे काय, होस्टिंग म्हणजे नेमकं काय, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला एक बनवावं लागेल एक प्रोग्राम. स्क्रिप्ट टॅग घेतला आपण. स्क्रिप्ट काय करायचं आपल्याला तर रिडिफिनेशन बघायचं आहे. म्हणजे काय, समजा आपण एक व्हेरिएबल घेतला x नावाचा, व्हेरिएबल x इक्वल टू आपण याला 100 पास केलं. ओके, याला आपल्याला प्रिंट करायचं तर आपण काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट x ब्रेक करून दिलं. एवढं आपण लिहिलं, सेव्ह केलं, प्रोग्राम रन केला. हे बघा 100 आला. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला रिडिफाईन करायचं आहे. तर रिडिफाईन म्हणजे काय, आपण एक वेळ जर कुठला व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल, आता वरती आपण दाखवला व्हेरिएबल एक्स. ओके, सेम व्हेरिएबल आपल्याला जर परत खाली बनवायचं असेल, व्हेरिएबल एक्स इक्वल टू समजायचं तर आपण नाव दिलं, काहीतरी स्ट्रिंग पास केली हॅलो. ओके, आणि याला जर आपण प्रिंट केलं, सेव्ह केलं, आउटपुटला आलो, हे बघा हॅलो प्रिंट झालं. म्हणजे काय झालं, आपण याला रिडिफाईन केलं. रिडेफिनेशन म्हणजे एकाच व्हेरिएबलला आपण परत दुसरी व्हॅल्यू असाइन करतोय, त्याला आपण म्हणतो रिडेफिनेशन. हे आपण var मध्ये करू शकतो. हा सेम कन्सेप्ट आपण लेट मध्ये करू शकतो का तर नाही करू शकत. बघा इथं आलो, समजा आपण या var ला इथं नाव देऊन दिलं लेट. लेट इथं आपण दिलं लेट, सेव्ह केलं, प्रोग्राम रन केला. काय आला आउटपुट? नाही, पूर्ण क्लीन होऊन गेलं. कशामुळे? एरर असल्यामुळे. राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट मध्ये जायचं. इथे गेल्यानंतर आपण एरर कुठे बघतो, आपण कन्सोल मध्ये. इथे जर आपण कन्सोल मध्ये गेलो, बघा तो काय म्हणतोय, अनकॅच सिंटॅक्स एरर, आयडेंटिफायर एक्स हॅज ऑलरेडी बीन डिक्लेअर्ड. म्हणजे काय, तुमचा एक्स व्हेरिएबल हा ऑलरेडी डिक्लेअर्ड आहे, तुम्ही त्याला परत डिफाईन करू शकत नाही. हा एक मोठा फरक असतो व्हेरिएबल आणि लेट मधला. व्हेरिएबल मध्ये आपण त्याला रिडिफाईन करू शकतो, लेट मध्ये आपण त्याला रिडिफाईन करू शकत नाही. ओके, दुसरा फरक काय, होस्टिंग. आता होस्टिंग काय असते, आपण काय करणार, पहिले व्हेरिएबल यूज करणार आणि नंतर त्याला डिक्लेअर करणार, त्याला होस्टिंग असं म्हटलं जातं. ओके, कशाला म्हटलं जातं, पहिले व्हेरिएबल यूज करायचा आणि नंतर मग त्याला डिक्लेअर करायचा, त्याला म्हटलं जातं होस्टिंग.
आता ते कसं करणार बरं, इथं खाली यायचं, इथं आपण एक प्रोग्राम लिहू परत. समजा वरती गेज आपण झेड घेतला, झेड इक्वल टू 100 व्हॅल्यू पास केली. ओके, आणि याच्यानंतर आपण काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट झेडला आपण इथं प्रिंट केला. ब्रेक, सेव्ह केलं, इथं आलो, 100 प्रिंट झाला ॲज इट इज, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता मला काय करायचं, या 100ला आता आपण काय करू, या ठिकाणी इथं डिफाईन केलं मी व्हेरिएबल झेड. सेव्ह केलं, रन केलं. हे बघा काही एरर आला नाही. आता आपण सेम गोष्ट लेट सोबत करू. या ठिकाणी जर आपण लेट डिफाईन केला, सेव्ह केला आणि रन केला, बघा काय म्हटलं, तो रेफरन्स एरर, कॅन नॉट ऍक्सेस झेड बिफोर इनिशियलायझेशन. म्हणजे जोपर्यंत तुम्ही झेडला इनिशियलाइज करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला यूज नाही करू शकत. हा कन्सेप्ट आपण व्हीआर मध्ये डिफाईन करतो, पण तोच कन्सेप्ट लेट मध्ये वर्क करत नाही, त्याला म्हटलं जातं होइस्टिंग. हा जो आहे याला आपण होइस्टिंग असं म्हणणार. पहिले त्याला आपण यूज केलं, इनिशियलाइज केलं आणि मी इथं त्याला व्हेरिएबलला डिक्लेअर केलं, याला म्हटलं जातं होइस्टिंग. आपण व्हेरिएबल 3 प्रकारे डिक्लेअर करू शकतो. कोणते कोणते, व्हॅर, लेट आणि कॉन्स्टंट. मग कुठल्या वेळेला कुठलं यूज करायचं ते आपल्याला कसं कळेल, तर बघा याच्या मागे एक लॉजिक लावायचं. आपण जो व्हेरिएबल बनवतोय त्याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे का. जर आपण यूज केलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फिक्स असणार असेल तर आपण त्याला यूज करणार कॉन्स्टंट सोबत, बरोबर. कारण की ती व्हॅल्यू जर समजा चेंजेस होणार नाही, आपल्याला एक फिक्स्ड व्हॅल्यू ठेवायची, तर सिंपल आहे की आपण कॉन्स्टंट सोबत यूज करणार. कळलं. कॉन्स्टंट कधी यूज करणार, ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू आपल्या प्रोग्राम मध्ये आपल्याला एखादी व्हॅल्यू फिक्स्ड हवी असेल, तिला आपल्याला चेंजेस करायचे नाहीये, तर कॉन्स्टंटचा वापर करायचा. दुसरं, आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये स्पेशल फीचर हवं आहे का, म्हणजे समजा आपल्याला एक व्हेरिएबल बनवल्यानंतर त्याला रिडिफिनेशन करायचं आहे का, त्याला जर रिडिफाईन करायचं असेल त्याला आपल्याला होस्टिंग टाईप मध्ये यूज करायचं आहे का. जर यूज करायचं असेल तर व्हॅर यूज करायचा. आणि जर समजा आपल्याला रेग्युलर व्हेरिएबल वापरायचा असेल, जसं आपण कायम यूज करतो तसं, मोस्ट ऑफ टाईप मध्ये आपल्याला काय असतं, व्हेरिएबल आपला हा स्टॅटिक मध्ये असतो. म्हणजे एक वेळेस आपण डिफाईन केल्यानंतर त्याला आपण रिडिफाईन करत नाही किंवा होस्ट करत नाही, अशा वेळेस आपण लेटचा वापर करायचा. या प्रकारे आपण तिघांचा वापर करून आपले प्रोग्राम्स डिफाईन करू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. ह्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.